आलेली ऑर्डर पूर्ण करायची त्यासाठी इथं पट्ट्या घेतलेल्या आहेत। पट्ट्या 3.5 इंचच्या घेतल्या आहेत। तुमच्याकडे अखंड पट्टी नसेल तर तुम्ही जॉईंट देऊन सुद्धा पट्ट्या तयार करू शकता। त्यानंतर एक एक पट्टी अशी जोडून घ्यायची, सरळ शिलाईत पट्टी जोडून घ्यायची आहे बारीक टाक्याच्या शिलाईसहित। अशा सर्व पट्ट्या वेगवेगळ्या कलरच्या एकमेकांना जोडून घ्यायच्या आहे। फक्त एक समान जो कलर असेल तो जवळ येऊ द्यायचा नाही, वेगवेगळ्या पद्धतीने जोडायचा आहे। आणि पट्ट्याची साईज ही कमी जास्त व्हायला नको। जर 3.5 इंचची कटिंग केली असेल तर 3.5 इंचचीच पूर्ण पट्ट्या कटिंग करायच्या आहे। आता लांब पट्ट्या आपण यामुळे घेतलेल्या आहेत, आपण खालची बाजू सुद्धा यामध्येच ॲडजस्ट करणार आहोत। तर यासाठी म्हणजे आपल्याला परत कपडा लावायची आवश्यकता नाही, म्हणून इथं लांब पट्ट्या घेतलेल्या आहेत। तर पट्ट्यांची बाजू ही सरळ करून घ्यायची बरोबर चौकोनी आकारामध्ये आणि इथे डबल फोल्ड करून घ्यायचे। डबल फोल्ड केल्यानंतर यामध्ये आपल्याला जे छोटे छोटे तुकडे असतात प्लेन तुकडे टाकून घ्यायचे आहे। बरोबर कमी जास्त टाकायचे नाही, बरोबर एक समान टाकायचे आहे। आणि वरच्या बाजूला आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची। यावरती आपण जिथे आपण आपल्या पट्ट्या जोडलेल्या आहेत त्यावरती आपल्याला एक दाबटीप द्यायची वरच्या बाजूने। तर इथं पूर्ण पट्ट्यावरती दाबटीप द्यायची आहे। तुम्ही शिलाई बारीक टाकायची घ्यायची आहे, म्हणजे आपली बाजू ही प्लेन बसते। जी आपण शिलाई मारलेली आहे ती बाजू आपली प्लेन बसते आणि बाजूचे जे आपले कपडे बाहेर दिसतात त्यावरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे, म्हणजे जे कपडे आहेत ते एकदम पॅक बसेल। आता इथं पूर्ण बाजू आपली छान इथं तयार झालेली आहे। त्यानंतर इथं 2.5 इंचच्या पट्ट्या घेतलेल्या आहेत। 2 ते 2.5 इंच तुम्ही जास्त सुद्धा घेऊ शकता आणि छान अशी मोठी इथं पाइपिंग बनवायची, म्हणजे जो कलर सुंदर दिसेल त्यामध्ये तो कलर तुम्ही घ्यायचा आहे आणि सुंदर पद्धतीने अशी पाइपिंग बनवायची एक समान। तर शिलाईची कतरण फेकून न देता तुम्ही अशा पद्धतीने त्याचा वापर करायचा आहे। तुम्हाला जर ब्लाऊज छान शिवता येत नसेल तर तुम्ही असा सुद्धा व्यवसाय करू शकता। तर रोजच्या ब्लाऊजमधून वेळ काढून मी अशा पद्धतीच्या ऑर्डर कंप्लीट करते आणि एक चांगली किंमतही मिळते आणि त्यातून मला एक आनंद सुद्धा मिळतो। तर धन्यवाद।